एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। रस्त्यावरून शांतपणे चालत जाणाऱ्या एका व्यक्तीवर अचानक बैलाने जीवघेणी हल्ला केला आणि काही क्षणातच संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडला। पण याच वेळी एका धाडसी महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मौल्यवान जीव वाचला। ही घटना मनोज पाटील यांच्यासोबत घडली। मिळालेल्या माहितीनुसार मनोज पाटील हे रस्त्याने आपल्या कामासाठी जात असताना अचानक एक उधळलेला बैल वेगाने त्यांच्या दिशेने धावत आला। काही समजण्याच्या आतच बैलाने जोरदार धडक दिली आणि मनोज पाटील हवेत उडून रस्त्यावर कोसळले। धडक इतकी भीषण होती ते स्वतःचा बचावही करू शकले नाहीत। खाली पडल्यानंतरही बैलाने त्यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला। हा संपूर्ण प्रकार पाहून परिसरातील नागरिक घाबरून गेले। काही क्षणासाठी काय करावे हे कोणाला सुचत नव्हते। मात्र याच वेळी रस्त्यालगत असलेल्या एका दुकानात काम करणाऱ्या महिलेने विलक्षण धाडस दाखवले। जीवाची पर्वा न करता ती तत्काळ बाहेर धावली। तिच्या हातात असलेल्या काठीच्या सहाय्याने तिने बैलाला दूर हुसकावून लावले। धाडसी कृत्यामुळे बैल मागे हटला आणि मनोज पाटील यांचा जीव वाचला। त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी मनोज पाटील यांना उचलून रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले असून सुदैवाने ते धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्या शरीराला दुखापती झाल्या असल्या तरी योग्य वेळी मदत मिळाल्यामुळे ही मोठी दुर्घटना टळली। या घटनेनंतर परिसरात नागरिकांनी त्या धाडसी महिलेचे कौतुक केले आहे। नागरिकांनी तिला खऱ्या अर्थाने जीवनरक्षक म्हटले आहे। संकटात क्षणी न घाबरता दाखवलेले तिचे धैर्य आज अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे। दरम्यान शहरामध्ये आणि गावोगावामध्ये मोकाट जनावरांचा वाढता वावर गंभीर प्रश्न बनत चालला आहे। अनेक ठिकाणी बैल किंवा इतर जनावरांच्या हल्ल्यामुळे अपघात घडत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत। अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अशा प्रकारच्या अपघातामध्ये वेळेवर मदत करणाऱ्या नागरिकांमुळे अनेकांचे प्राण वाचल्याची उदाहरणे समोर येत आहेत। या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। कारण एखाद्या निष्पाप नागरिकांचा जीव जाण्यापूर्वी प्रशासनाने ठोस पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे। धाडसी महिलेच्या प्रसंग अवधानामुळे आज मनोज पाटील यांना नवजीवन मिळाले। संकटवेळी धैर्य, तत्परता आणि मानवता जिवंत असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। या धाडसी महिलेच्या कार्याला सलाम। अशा धाडसी नागरिकांमुळेच समाजात माणुसकी अजूनही जिवंत आहे।